त्या दिवसाचा सीसीटीव्ही तर समोर येऊ द्या. देवगिरीवरून ते निघताना ते गाडीत बसले किती वाजता, ती गाडी एअरपोर्टवर किती वाजता गेली, एअरपोर्टवर ज्या गेटमधून त्यांनी आत एंट्री केली तिथून फ्लाईटमध्ये जाईपर्यंत 3-3 महिन्यापूर्वीचे व्हिज्युअल फिरतायत विदीप जाधवांसोबतचे. त्या दिवशी नेमकं विदीप जाधव दादा आता बसताना नेमके 6 बसले का 5 हा संभ्रम आहेच ना. युजीसीएने काय सांगितलं पहिल्या दिवशी जे तुम्ही पेपर मीडियाने बातमी दाखवली तर युजीसीएच्या अहवालानुसार विमानात 6 प्रवासी निघाले होते मुंबईवरून बारामतीकडे आणि विमान कोसळलं. त्याच्यानंतर मृतदेह डेड बॉडी 5च सापडली. मग हा एक माणूस कुठे आहे 6वा? कारण जो पायलट त्यावेळेस दिसतोय कपूर नावाचा त्याची बायकोची पोस्ट आहे की माझा नवरा जिवंत आहे म्हणून. पण त्याची पत्नी म्हणते माझा नवरा जिवंत आहे. दुसरा जे जळलेला कागद त्या माळरानावर सापडला तिथं क्रू मेंबर वेगळी, तिथला पायलटचं नाव वेगळं. ऐनवेळी पायलट बदलले गेले. ते पहिल्या पायलटनी कारण सांगितलं ट्रॅफिकमध्ये अडलो. अहो इतक्या सकाळी ट्रॅफिकच नसते. त्याच्यामुळे आमच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत. त्याचं उत्तर कोणी काही समाधानकारक देईच ना.